कथा विशाल ज्यांची मित्रांनो गाणी आणि मास्टर साहेब मला वाईट एवढ्या गोष्टीचं वाटलं योग आहे परमेश्वराची लीला आघात आहे ज्या दिवशी माझा वाढदिवस होता त्याच दिवशी शाहिरांचं निधन झालं ज्या दिवशी सकाळी मोबाईल हातात घेतला खूप खुश होतो उद्या माझा बर्थडे आहे खूप खुश होतो मोबाईल बघितला पहिल्यांदा विश्वास बसत नव्हता नक्की बातमी तरी काय नेटवर्क कमी होता आणि ज्या वेळेस कळालं की घाणेकर भाऊ आपल्यातून निघून गेले मित्रांनो खोटं सांगत आहे रंगवतीवरती शपथ घेऊन सांगतो त्याच वेळी डोळ्यातनं पाणी या सुरुवात झाली की अरे ज्यांची गाणी ऐकत आपण लहानाचे मोठे झालो मित्रांनो तेव्हा एक छोट्या DVD असायच्या VCR होते आणि पहिल्यांदा राजेश भाऊ थोडा थोडा आला लहान असताना घाणेकर भाऊंचाच गायचा आणि म्हणून मरावे परी कीर्ती रूपे मागे वळावे आज जरी आपल्याकडे निघून गेले अजरामर नाव राहील आणि म्हणून मागे पण एकदा बोललो होतो 10 वर्ष नाही झाले आम्हाला लोक कले देऊन लोकांनी आम्हाला पदव्या बहाल केल्या सप्तसुरांचा बादशाह सुमधुर आवाजाचा बादशाह अरे पण त्या एका नावासमोर रामचंद्र घाणेकर या नावासमोर आमच्या ह्या पदव्या त्यांच्या पायाच्या धुळी समान आहेत आणि म्हणून शक्ती तुर्याचा ढाण्यावाद हा एकच झाला जो पुन्हा या लोककलेमध्ये होणं नाही ज्यांचं नाव आहे स्वर्गीय शाहीर रामचंद्र घाणेकर माऊली आणि म्हणून आज अंगावरती शहारा येते मित्रांनो बोलताना सुद्धा आज कुठे असतील ही श्रद्धांजली त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय म्हणायचं आहे काय लक्षात असावं घाणेकर शाहीर होते जग जाहीर घाणेकर शाहीर होते जग जाहीर अहो कीर्ती होती महान मग होऊन गेले या कलगी तुर्याची शान अहो होऊन गेले या कलगी तुर्याची शान मंजुळ सुरात गोडा गीत गाऊन रसिक जनाना गेले साऱ्या वेड लावून या मंजुळ सुरात गोडा गीत गाऊन अहो रसिक जनाना गेले सार वेड लावून गेला सहरवून कोहिनूर हिरा तो गेला सहरवून कोहिनूर हिरा तो अहो या लोककलेचा प्राण होऊन गेले कलगी तुर्याची शान होऊन गेले कलगी तुर्याची शान घाणेकर शाहीर होते जग जाहीर घाणेकर शाहीर होते जग जाहीर कीर्ती होती महान सोडून गेले कीर्ती जाची शान होऊन गेले कलगी तुर्याची शान
होऊन गेले या कलगी तुऱ्याची शान